20 तास होऊन गेलेले आहेत। मुंबईच्या लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही अद्याप सुरूच आहे। लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झालेला आहे आणि 20 तासांपासून लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक आता अवघ्या काही पुढच्या क्षणात ही संपणार आहे। लालबागचा राजा मंडपामधून काल सकाळी 11 वाजता विसर्जनासाठी निघालेला होता, तर तिकडे पुण्यातल्या विसर्जन मिरवणुका देखील 22 तासांपासून सुरूच आहेत। थोड्याच वेळात पुण्यातल्या भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळाच्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे। तेव्हा लालबागचा राजा हा विसर्जनासाठी अगदी काही वेळापूर्वीच गिरगाव चौपाटीवर दाखल झालेला आहे। काल सकाळी 11 वाजता लालबागचा राजा हा मंडपातून निघालेला होता आणि तिथे पुण्यामध्ये देखील अद्याप काही गणेश मंडळांचं विसर्जन अद्याप बाकी आहे। 22 तास होऊन गेलेले आहेत पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकांना आणि भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळाच्या बाप्पाचं विसर्जन आता अगदी काही वेळात होणार आहे। 20 तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू आहे आणि आता लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवर दाखल झाल्यानंतर त्याचं थोड्याच वेळात विसर्जन होणार आहे। काही मोठमोठ्या मूर्ती अद्यापही मुंबईमध्ये त्यांचं देखील विसर्जन होणं बाकी आहे। पहाटेच्या दरम्यान गिरगाव चौपाटीच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस झालेला होता, परंतु लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी इथे आलेली पाहायला मिळालेली होती। या भक्तांचा उत्साह अद्यापही कायम असल्याचं पाहायला मिळालेलं होतं। आणि आपल्यासोबत सूरज सावंत आहे। सूरज, लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झालाय। दीपक, नक्कीच मी आपल्याला दाखवू इच्छितो की भक्तांची जी गर्दी आहे ती आता ही गिरगाव परिसरात पाहायला मिळत आहेत। अनेक मोठी मंडळ आहेत ती आता गिरगावच्या दिशेने येत आहेत। प्रामुख्याने जर लालबागचा राजा म्हटलं तर आपण पाहतोय की लालबागचा राजा हा आता गिरगाव चौपाटीवर पोहोचलेला आहे। जो त्यांचा तराफा आहे तो त्या ठिकाणी ठरवण्यात आला होता, तो देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि मोठ्या प्रमाणात भाविक हे शेवटच्या क्षणापर्यंत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी त्यांनी केलेली गर्दी ही आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर इतर ही मंडळं, जी मोठी मंडळं आहेत ती देखील आता दाखल झालेली आहेत। पाठोपाठ आपण समोर पाहतोय तर चिंतामणी चिंचपोकीचा चिंतामणी हा गणपती देखील लालबागच्या राजाच्या मागोमाग अगदी दाखल झालेला आहे आणि विसर्जनाचे साठी अवघे काही वेळ उरलेला आहे। याच वेळी आपल्या लाडक्या बाप्पाचं जाता जाता एक दर्शन व्हावं यासाठी भाविक हे मोठ्या प्रमाणात अजूनही जवळपास 20 तासापासून या ठिकाणी गर्दी करून थांबलेले आहेत। मोठ्या प्रमाणात नियोजन पोलिसांचं आहे, पालिकेचं आहे। मात्र काल जर आपण पाहिलं तर 11 वाजता समुद्राला भरती होती आणि त्यामुळे अनेक अडचणी येत असल्याने मोठ्या मूर्तींच्या विसर्जनाला काही काळ अडथळा निर्माण होत होता। मात्र आता जर आपण पाहिलं तर सकाळीची ही दृश्य आहे त्या ठिकाणी गिरगाव चौपाटीवरती मोठ्या प्रमाणात भाविक हे अजूनही आपल्या गणेश दर्शनासाठी दाखल झालेले आहेत आणि ते तटस्थ आहेत। लालबागच्या राजाचा अवघ्या काही वेळातच या ठिकाणी विसर्जनाची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होणार आहे आणि त्याच निमित्ताने त्या ठिकाणी राजा हा दाखल देखील झालेला आहे गिरगावला। मोठ्या प्रमाणात भाविक हे गिरगावच्या रस्त्यावर आपल्याला आजही पाहायला मिळत आहेत। 10 दिवस ज्या लाडक्या बाप्पाची सेवा केली त्याचं जाता जाता का होईना एक दर्शन व्हावं या अनुषंगाने ही गर्दी उमटलेली आहे आणि आपण पाहतोय की दूर दूरपर्यंत म्हणजे गिरगाव पूर्ण चौपाटी ही नागरिकांनी भरलेली आहे। भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पोलीस मोठ्या प्रमाणात आहेत, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने विशेष खबरदारी घेतलेली आहे। तर त्याचबरोबर गिरगाववरून जो राहणारा रस्ता आहे वाहतुकीला कुठलाही अडथळा होऊ नये त्या अनुषंगाने ग्रीन कॉरिडॉर हा वाहतूक पोलिसांनी तयार केला होता। त्यामुळे जी रस्त्यावरची वाहतूक आहे ही जरी कमी दिसली तरी ती वाहतूक ही कोस्टल रोड मार्गे पुढे सुरू ठेवणे असल्याची माहिती ही पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे अगदी आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात भाविकांकडून लालबागच्या राजाच्या शेवटच्या दर्शनासाठी अजूनही नागरिक हे गिरगाव चौपाटीवरती तटस्थ तळ ठोकून बसलेले आपल्याला पाहायला मिळतात। अवघ्या काही वेळातच हा विसर्जन सोहळा सुरू होईल आणि त्यानंतर लालबागच्या राजाला निरोप दिला जाईल आणि हा निरोप देताना भाविक हे खरं तर जड अंतकरणाने पाहतोय की त्यांना या ठिकाणी एक शेवटचं दर्शन होण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत गिरगावमध्ये। दीपक, सूरज, तू रहाच आपल्यासोबत। आपण पुण्याला जाऊयात। पुण्यामध्ये देखील बाप्पाची मिरवणूक सुरू आहे, परंतु आता भाऊसाहेब रंगारी मंडळाचा गणपती अलका चौकात दाखल झालेला आहे आणि काही क्षणातच या बाप्पाचं देखील विसर्जन होणार आहे। तर दुसरीकडे लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही जवळपास 20-21 तास सुरू होती आणि लालबागचा राजा आता गिरगाव चौपाटीवर दाखल झाल्यानंतर लालबागच्या राजाचं देखील विसर्जन होणार आहे। या दोन्ही विसर्जन सोहळ्याकडे आपलं लक्ष असेल। तुर्तास आपण वळूया पुढच्या बातमीकडे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।